दापोली येथे उपजिल्हा रुग्णालयात 100 बेडच्या नवीन सुसज्ज इमारतीची निर्मिती होत असून हे काम गेले वर्षभर सुरू आहे. मात्र गेल्या वर्षभरात या इमारतीचे केवळ प्लिंथच बसवण्यात आले. कुर्मगतीने चालणाऱ्या या कामाबाबत गृहराज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त करत चांगलेच संतापले आणि त्यांना चांगलेच धारेवर धरले. मागून मंजूर झालेली कामे आतापर्यंत पूर्ण झाली असताना दापोलीतील या इमारतीचे काम पूर्ण का झाले नाही असा सवाल विचारत तुम्हाला कामे जमत नसतील तर राजीनामा द्या आणि घरी बसा असा सज्जड दम नामदार योगेश कदम यांनी त्यांना दिलाय. यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रराजे भोसले यांना घटनास्थळावरून फोन करत या कामाबाबत कल्पना दिली आणि त्यांची भेटीची वेळ मागवून घेतली. रेग्युलर बेसिसला तुम्ही तिकडे जाणार आणि मोठ्या काय झालं या पिरियड आपल्याकडे दुसरं काही फॉलो होत नाही. आपल्या जिल्ह्यामधल्या अन्य इमारती उभ्या राहिलेल्या आहेत, बरं की नाही? फक्त आपली इमारत ही डिझाईनमुळे थांबली हे कारण तुम्ही मला देऊ नका. आपल्या जिल्ह्यामधल्या अन्य उदाहरणं सांगू का मी? एका वर्षामध्ये इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. प्रशासकीय इमारत 4था माळा मग एकाच वेळेला चालू झाली मला वाटतं. आपल्या नंतर चालू झालेली आहे ती सेम सरांच्या हस्ते झालं. आपल्या नंतर चालू झालेल्या इमारती जर का तिथे पूर्ण होत असतील आणि तुम्ही डिझाईनच्या कारण देऊन तुम्ही 8-8 महिने काम बंद ठेवणार असाल, तुम्ही बसून करून घ्यायचं होतं ना कदम. मग तुमची जबाबदारी काय? तालुक्यात बसून काम करायची नाही आहे फक्त. त्याची वर्कआउटची मुदत कुठपर्यंत आहे? किती वर्षाची आहे? हां, मग आता 1 वर्षाला पूर्ण झालं ना, मग काय करणार तुम्ही? एक्सटेन्शन घेत राहायचं फक्त आपण. परत 1 वर्षाने हा बोलणार की मला परवडत नाही म्हणून, मग परत जारा जणीती मागायचं आपण. ते काय फालतूपणा लावला तुम्ही लोकांनी. मी 6 महिने झाले मी हेच बघतोय की प्लिंथच्या लेवललाच आपण आहोत अजून. तिथे बसून काम करून घ्यायची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही सरळ तुम्ही आता उद्या भेटणार मंत्री महोदयांना, बरं काम करायचं असेल तर तुम्ही लोकांनी घरात बसा, मग काय अडचण नाही. मला हे असं काम चालणार नाही अजिबात. काय पंचवर्षीय योजना करायची का आपल्याला? कॉन्ट्रॅक्टर कुठे? आज लेबर किती त्यांच्याकडे? हां, एकच लेबर आहे. अरे मग तुमचे अधिकारी करतात का? मग तुम्ही काय करताय? मग तुमच्या रेग्युलर व्हिजिट का नाही आहेत? एक तर तालुक्याचं ठिकाण आहे, कुठे गावात पण जायचं नाही हो. मग तुमचा अरे मग एकच लेबर काय काम करणार का एवढं मोठं? मग 100 बेडचं हॉस्पिटलचं काम तर लेबर एकच. नाही का तुम्हाला इंटरेस्ट नाही आहे का पूर्ण करायमध्ये? मग काय अडचण काय तुम्हाला? मला काय देणं घेणं नाही आहे. त्यांनी 10 कामं घ्यावीत. तुमची जबाबदारी काय? 1 वर्षाची मुदत आहे, 2 महिन्याची बिल्डिंग आहे हो. ग्राउंड +2 ची आहे ना? किती आहे? काय डिझाईन काय? G+3 ची आहे. मग 3 महिन्याची बिल्डिंग आपण 1 वर्षात पूर्ण करू शकत नाही. आज लेबर कामाला इथे साईडवरती एकच फक्त. किती दिवस ही अवस्था आहे? किती दिवस ही अवस्था आहे? अहो पण ह्या गतीने आता एक लेबर काम करतोय. किती फ्लोरपेट किती आहे तुमची? 4800च्या जगा फ्लोर प्लेटला जवळपास 5000 स्क्वेअर फीट जगा फ्लोर प्लेट असेल, एक लेबरने होणार आहे. कमीत कमी 50 लोकांची टीम हवी त्याची इथे. मग का नाही आहे टीम त्याची? काय हो? मला बंडगडचं काय देणं घेणं नाही. मी आता कुठे उभा आहे? अहो पण ही जबाबदारी मला सांगायची वेळ काय? तर पण तुमची जबाबदारी आहे. बंडगडची टीम वेगळी असते पाहिजे त्याची. तुमचं आम्हाला विचारा. आणि तुमच्याकडे आम्ही निधी आणत नाही आहोत, लोकांचं काम आहे. मी अधिकाऱ्यांना आज शेवटची वॉर्निंग दिलेली आहे. 2025पर्यंत ह्या कामाची मुदत आहे. जर का मुदतीमध्ये काम पूर्ण झालं नाही तर पुन्हा मुदतवाढ मागणं. मग परत ते जुनं एस्टिमेट असतं, मग ते कॉन्ट्रॅक्टर बोलतो परवडत नाही. या अधिकाऱ्यांच्या आणि कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे जर का प्रकल्प रखडला तर ही कारवाई अधिकाऱ्यांवरतीच आम्ही करायला लावू. एक गोष्ट देखील लक्षात राहिली आहे की मंत्रालयाच्या बाजूला असलेलं बांधकाम भवन
तिथे जे काही RCC डिझाईन करणारे जे आर्किटेक्ट असतात, जे गव्हर्नमेंटचे अधिकारी असतात, त्यांच्याकडे प्रस्ताव पाठवले की 8-8 महिने ते मंजूर होऊन येत नाहीत. दापोलीचं देखील डिझाईन जे आहे प्लिनचं हे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये पाठवलेलं होतं. ते आता जानेवारीमध्ये मिळालेलं आहे. म्हणजे मार्चमध्ये पाठवलेलं आता मिळालेलं आहे. आणि 8-9 महिने जर का डिझाईन यायला लागत असतील तर मी आत्ताच महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय शिवेंद्रराजे भोसलेंकडे मी आता फोनवरनं चर्चा केलेली आहे. आणि हा विलंब का होतोय ह्याची जरा त्यांच्याकडनं तपासणी व्हावी अशी मी त्यांना विनंती केलेली आहे. जे कोण अधिकारी डिले करत आहेत त्यांच्यावरती कारवाई करा अशी मी त्यांना विनंती केलेली आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.